पत्नीचं खातं बंद करायला गेला आणि खात्यावरील रक्कम बघून पती हादरला। घरातील एखादी व्यक्ती कायमची निघून गेली की तिच्यासोबत अनेक आठवणीही जिवंत राहतात। प्रत्येक वस्तू, प्रत्येक फोटो, प्रत्येक आवाज आणि प्रत्येक आठवण मनाला टोचत राहते। या सगळ्यांपेक्षा जास्त कठीण असतं ते वास्तव स्वीकारणं, कारण दुःख बाजूला ठेवून घरातील जबाबदाऱ्या सांभाळाव्याच लागतात। अगदी अशीच वेळ एका कुटुंबावर आली होती। पत्नीच्या निधनानंतर पती पूर्णपणे खचला होता। घरात शांतता होती, मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते आणि पुढचं आयुष्य कसं जगायचं याचाच विचार त्याला सतावत होता। पत्नी गेल्यानंतर अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार होती। वीज बिल, आधार, इतर सरकारी कागदपत्र आणि त्याचबरोबर बँकेतील खाते। नाईलाजाने त्याने स्वतःला सावरला आणि एक एक काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। त्याच्या मनात फक्त एवढाच विचार होता की पत्नीच्या खात्यात काही शिल्लक पैसे असतील तर ते काढून घर खर्चाला उपयोग होतील। त्यापेक्षा दुसरी कोणतीही अपेक्षा त्याने ठेवली नव्हती। काही दिवसांनी तो सकाळी शांतपणे बँकेत पोहोचला। बँकेत नेहमीप्रमाणे गर्दी होती। कोणी पैसे भरत होते, कोणी कर्जासाठी आलेलं होतं, तर कोणी पासबुक अपडेट करत होतं। या सगळ्या गडबडीत तो मात्र एका वेगळ्याच वेदनेत उभा होता। हातात पत्नीची कागदपत्र होती आणि मनात तिच्या आठवणी। त्याचा नंबर आला। त्याने अधिकाऱ्याला सांगितलं की पत्नीचं निधन झालं आहे आणि तिचं खातं बंद करायचं आहे। अधिकारी शांतपणे कागदपत्र तपासू लागले। त्यांनी संगणकावर खातं उघडलं, काही माहिती पडताळली आणि नंतर बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिले। त्या काही सेकंदांनीच पतीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले। अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून तो आणखीच अस्वस्थ झाला। काही अडचण आहे का असा प्रश्न त्याच्या मनात येत होता, पण अधिकारी अजूनही काहीच बोलत नव्हते। ते पुन्हा एकदा त्या खात्याची माहिती तपासत होते। पतीला वाटलं कदाचित काही कागदपत्र कमी पडली असतील किंवा खाते बंद करण्यासाठी आणखी काही प्रक्रिया असेल। काही मिनिटांनी अधिकाऱ्यांनी त्याला थांबायला सांगितलं। थोडा वेळ बसा, एवढंच त्यांनी म्हटलं। आता त्याची धडधड अजून वाढली। मनात एकामागून एक विचार येत होते। पत्नीच्या खात्यात कर्ज तर नाही ना? एखादा व्यवहार अडकला असेल का? की आणखी काही गंभीर बाब समोर आली असेल? तो खुर्चीवर बसला, पण मन मात्र शांत बसत नव्हतं। पत्नीसोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोरून जात होते। तिचं हसणं, घरासाठी केलेली धावपळ, मुलांची काळजी आणि प्रत्येक गोष्ट नियोजन करून करण्याची तिची सवय त्याला आठवत होती। पण या सगळ्याचा आणि बँकेतील या विलंबाचा काय संबंध असू शकतो हे त्याला अजिबात समजत नव्हतं। थोड्याच वेळात शाखा व्यवस्थापकांनी त्याला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं। हे पाहून त्याच्या मनातील भीती आणखीच वाढली। सामान्य कामासाठी व्यवस्थापक स्वतः का बोलावत असतील? काहीतरी मोठी बाब असावी असंच त्याला वाटलं। तो शांतपणे आत गेला आणि समोरच्या खुर्चीवर बसला। व्यवस्थापकांनी त्याच्याशी शांतपणे संवाद सुरू केला। त्यांनी पत्नीबद्दल विचारपूस केली, तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि नंतर काही कागदपत्र त्याच्यासमोर ठेवली। त्या कागदाकडे पाहूनही त्याला काही समजत नव्हतं, कारण त्याचं लक्ष फक्त एका उत्तराकडे होतं, नक्की घडलं काय? यानंतर व्यवस्थापकांनी संगणकावरील काही माहिती त्याला दाखवली। त्यांनी सांगितलं की खाते उघडताना तुमच्या पत्नीने एक महत्त्वाची सुविधा स्वीकारली होती। अनेक ग्राहक दुर्लक्ष करतात, पण त्यांनी ती सुविधा सुरू ठेवली होती। दरवर्षी खात्यातून एक छोटी रक्कम वजा होत होती। कदाचित त्यावेळी त्याकडे फारसं लक्षही गेलं नसेल। या ऐकल्यावर पती अधिकच गोंधळला। त्याला आठवत नव्हतं की पत्नीने याबद्दल घरी कधी काही सांगितलं होतं। तो शांतपणे व्यवस्थापकाचं जे बोलणं आहे ते ऐकत राहिला। आता त्याला जाणवत होतं की या छोट्या रकमेच्या मागे काहीतरी मोठं कारण दडलेलं आहे। व्यवस्थापकांनी पुढे स्पष्ट केलं की ही रक्कम एका सरकारी विमा योजनेसाठी भरली जात होती। अनेकांना या योजनेचं महत्त्व समजत नाही, पण योग्य वेळी हाच विमा कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकतो। पती अजूनही काहीच बोलत नव्हता। त्याची नजर फक्त व्यवस्थापकांकडे होती। यानंतर व्यवस्थापकांनी त्या योजनेचे नियम समजावून सांगितले। खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अधिकृत वारसाला ठराविक आर्थिक मदत दिली जाते। हे ऐकताच पतीच्या मनात आशेचा एक छोटासा किरण निर्माण झाला, पण तरीही त्याला नेमकी किती मदत मिळणार हे अजून सांगितलं नव्हतं। व्यवस्थापकांनी आवश्यक प्रक्रिया समजावून सांगितली। काही कागदपत्रे जमा करावी लागतील, त्यानंतर दावा दाखल केला जाईल आणि सर्व काही योग्य असल्यास विम्याची रक्कम खात्यात जमा होईल। पतीला अजूनही विश्वास बसत नव्हता की पत्नीने आयुष्य असताना असा विचार करून निर्णय घेतला होता। थोडा वेळ शांतता पसरली, त्यानंतर व्यवस्थापकांनी ती रक्कम सांगितली। ती ऐकताच पती काही क्षण स्तब्ध झाला। त्याला वाटलं होतं की खात्यात कदाचित काही हजार रुपये असतील, पण समोर आलेली माहिती पूर्णपणे वेगळी होती। व्यवस्थापक म्हणाले, तुमच्या पत्नीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेतला होता, त्यामुळे नियमानुसार तुम्हाला 2 लाखांची विमा भरपाई मिळू शकते। हे शब्द कानावर पडताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं। पत्नी गेल्याचं दुःख कमी होणार नव्हतं, पण तिच्या एका दूरदृष्टीच्या निर्णयामुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळणार होता। ज्या खात्यात काही शिल्लक रक्कम असेल एवढ्याच अपेक्षेने तो बँकेत आला होता। त्याच खात्यामुळे त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत मिळणार होती। त्याला त्या क्षणी पत्नीचा अभिमान वाटत होता। ती नसली तर तिचा विचार, तिची जबाबदारी आणि तिचे नियोजन कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं होतं। या घटनेतून एक महत्त्वाचा संदेशही मिळतो। अनेकदा आपण बँक खाते उघडताना किंवा विमा योजना घेताना त्या छोट्या रकमेचं महत्त्व समजून घेत नाही, पण संकटाच्या काळात अशा छोट्या निर्णयामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या खात्याशी जोडलेल्या योजना समजून घेणं आणि योग्य माहिती कुटुंबियांनाही देणं आवश्यक आहे। पत्नी गेल्याचं दुःख आयुष्यभर राहणार होतं, पण तिच्या एका छोट्याशा निर्णयाने तिच्या कुटुंबाला उभं राहण्याची ताकद दिली। आणि म्हणूनच ही घटना केवळ एका बँक खात्याची नाही, तर जबाबदारी, दूरदृष्टी आणि कुटुंबावरील प्रेमाची कहाणी ठरते।